आपल्याला पाहायला मिळतोय। एक महत्त्वपूर्ण मॅच विचुंबे आणि त्यांच्याच विरुद्धमध्ये नांदगाव असा अफलातून सामना आपल्या समोर रंगताना आपल्याला पाहायला मिळेल। मॅचला होते सुरुवात। गोलंदाज सज्ज होते रोहित ओव्हर द विकेट। पहिलाच बॉल बॅटच्या स्लाइसचा वेध घेतला, थेट विकेट कीपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय। पेनल्टीच्या 2 धावा सुरुवातीपासूनच ऍड केल्यात, म्हणून आतापर्यंत 2 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात। लॉफ्ट केलाय, टायमिंग प्रॉपर, लॉंग आणि हाय प्रतीकच्या बॅट मधून येतोय। एक दर्जेदार स्ट्रोक 6 रनसाठी हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय। पहिल्या बॉलवर निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर आक्रमकतेचं रूप धारण केलं बॅट्समन प्रतीकने। क्रिकेटमध्ये नाण्याच्या 2 बाजू असतात, एकीकडे संयम असतो तर एकीकडे आक्रमण, परंतु एक मोठं लक्ष्य मला सेट करायचा असा निर्धार घेतलाय बॅट्समन प्रतीकने। षटकार आला, त्याच्या बॅटमधून 8 धावा आतापर्यंत धावफलकावर। मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, ऑप्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला। पंच मयूर बेंडे यांचा इशारा येतोय, अवंतर स्वरूपामध्ये 1 धाव ऍड केली जाईल। टीमची धावसंख्या आतापर्यंत 9 रन। स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, नियंत्रण चुकलं, परंतु लाईन मिस केल्यानंतर डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते। प्रत्येक डॉट बॉल टीम विचुंबे संघाचा कॉन्फिडन्स वाढवताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला विचुंबे टीमच्या कॅप्टनने, आणि तो निर्णय सिद्ध करत असताना हा कडा संघर्ष आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतो। या टीमचा पायाचा वेध घेतला, लेग बिफोरची स्ट्रॉंग अपील, रनआउटची संधी देखील गमावली। 1 रन लेग बाईजच्या स्वरूपामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते। 1 रनच्या साह्याने 10 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळते। भरपूर चांगली मेहनत या स्पर्धेसाठी जय हनुमान क्रिकेट संघ जुई यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। भरपूर मोठे योगदान गेले 15 ते 20 वर्ष जय हनुमान क्रिकेट संघासाठी, जय हनुमान चषकासाठी राहिले। आदरणीय कैलास शेठ गरत आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी सभापती आदरणीय विकास शेठ गरत यांच्या माध्यमातून स्ट्रोक चांगला होता बॅट्समनच्या बॅटमधून। आज चौकार आपल्याला पाहायला मिळतोय। मनीषने देखील इन ॲक्शन मोडमध्ये येऊन हा स्ट्रोक खेळ आणि या चौकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढल्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 14 रन आपल्याला पाहायला मिळतात। पहिले षटक मार्गस्थ आहे, एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल दोन्ही सलामीवीर बॅट्समनना, कारण ॲज अ ओपनर बॅट्समन ज्यावेळेस तुमची टीम तुम्हाला संधी देते त्यावेळेस भरपूर अपेक्षा असतात तुमच्याकडून, आणि त्या अपेक्षांचं रूपांतर या आनंदामध्ये करण्यासाठी भरपूर चांगला खेळ तुम्हाला करावा लागतो। पॉईंटच्या दिशेने स्ट्रोक केला, फिल्डर थोडासा फंबल झाला, परंतु तत्पूर्वी 1 सिंगल पूर्ण होते। 1 रनच्या साह्याने ओव्हर कंप्लीट होते आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम नांदगाव टीमच्या धावफलकावरती धावा होत आहेत, ते म्हणजे बिनगडी बाद 15 रन, 15 लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट। चला आशिकेश, आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, टीम मीटिंग आपण जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, कारण आज आयोजकांना प्रत्येक टीम कडून वेळेच्या बाबतीत भरपूर सहकार्याची अपेक्षा आहे। तर या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने अल्पाहाराची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून केली गेली, गुरुकृपा केबल उद्योग समूहाचे मालक आदरणीय रविराजजी भगत साहेब, त्यांचा देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आणि या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण पाणी सौजन्य केलं गेलं ते म्हणजे रोहित दादा म्हात्रे यांचा देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो। या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या ज्या घटकांनी या आयोजनाला सहकार्य केलं त्या सर्व घटकांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय।
सिद्धीचा पहिला बॉल फटका चांगला आहे, एक सिंगल देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 16 रन आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. हिवाळ्याचं सत्र आहे, सूर्यास्त लवकर होतो, परंतु या तळपत्या उन्हामध्ये धावांचा कडकडाट मात्र जरूर बॅट्समनना करावा लागेल. एखादं वादळ ज्यावेळेस येतं त्यावेळेस मुसळधार पावसामध्ये ज्या प्रकारे विजा कडकडतात या मोमेंटला देखील लॉफ्टेड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. षटकार आला आणि षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 22 रन 22 रन आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. एक रन साठी चालू असलेली तळमळ या दोन्ही सलामीवीर बॅट्समनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कारण जीवनामध्ये पार्टनरशिप भरपूर महत्त्वपूर्ण आहे आणि क्रिकेटमध्ये देखील पार्टनरशिप भरपूर महत्त्वपूर्ण आहे. आणि सध्याच्या घडीला एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न या दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. 22 रन आतापर्यंत झालेत. गोलंदाज सिद्धेश ओव्हर द विकेट स्विच इट करण्याचा प्रयत्न, परंतु या मोमेंटला व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड केली जाते. 1 रनच्या साह्याने 23 रन अशा धावा रोखाव्या लागतील गोलंदाज सिद्धेशला. कारण सेकंड इनिंग मध्ये ज्यावेळेस तुम्ही टार्गेट चेस करता त्यावेळेस याच धावा कधी कधी तुम्हाला पराभवाच्या दिशेने देखील घेऊन जातात. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन कमी आहे. शॉर्ट फाईन लेगला फिल्डर तैनात होता. टिपला हा झेल आणि पहिला धक्का टीम नांदगाव टीमला. एक मोठा विकेट प्राप्त केलाय सिद्धेशने. स्वतःला सिद्ध करण्यासाठी भेदक गोलंदाजी त्यांनी साकारली. बॅटच्या स्लाइडचा वेध घेतला गेला आणि पहिला बॅट्समन गमावलाय टीम नांदगाव टीमने. नंबर 12 येऊन दे तुमचं पेनल्टी. एक बॅट्समन देखील आतापर्यंत गमावलाय. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय चेतन. एक चैतन्यशाली खेळ चेतनला देखील करावा लागेल या मॅच मध्ये. 1 डाऊन साठी तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चला मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा कारण वेळ भरपूर आपल्याकडे कमी आहे. आजच्या दिवसामध्ये अधिक एक मेगा फायनलचा सामना देखील आपल्याला खेळवायचा आहे. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. या मोमेंटला देखील बॅटच्या स्लाइडचा वेध घेतला गेला. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे सरळ 4 रनसाठी हा चौकार येतो आणि या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 27 रन 27 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर देखील बिगिट केलाय. स्वीट साऊंड ऐकायला येतोय. चेंडू चाललाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक मोठा हिट हा षटकार आपल्याला पाहायला मिळतो आणि या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 33 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. क्लासिकल क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. आज चौकार देखील येताना पाहायला मिळालाय. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 37 रन आतापर्यंत धावफलकावर देखील आपल्याला पाहायला मिळतात. 37 एक चांगली सुरुवात दोन्ही बॅट्समन आपल्या टीम साठी करून देतात. सुरुवातीला ज्या प्रकारे चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट दिला बॅट्समन प्रतीकने आणि त्याच पाऊलावर पाऊल ठेवून
चेतन देखील इन ऍक्शन मोड मध्ये बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चौकार त्याच्या बॅट मधून आले, एक षटकार आला आणि धावफलकाची गती वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्पेल नंबर 3 आणि गोलंदाजीसाठी करणला इन्व्हाइट केले. 37 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली चालू करा. कुठं आहे तो? पहिला बॉल आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय मिड विकेटला. फिल्डर तैनात होता डीप मध्ये. फक्त एकच धाव या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 38 रन. आणि विराट कोहली यांचे भरपूर मोठे चाहते प्रतीक दादा यांचं देखील आगमन होते. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत करतोय. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल फक्त पूर्ण होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 39. या बॉलवर बिगिट केलाय. एलिव्हेशन भरपूर आहे, लॉंग अँड हाय. हा षटकार आपल्याला पाहायला मिळतो आणि या षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती भरपूर प्रमाणामध्ये वाढताना पाहायला मिळते टीम नांदगाव संघाची. आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 45 रन. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. रनआउटची संधी देखील गमावली. एकच सिंगल. 46. फटका तर जरूर चांगला आहे. डीप कव्हरला फिल्डर आहे. एक सिंगल फक्त कंप्लीट केली जाते 1 रनच्या साह्याने. टीमची धावसंख्या आतापर्यंत 47. 47 AK-47 ज्या शस्त्रामधून भरपूर वेगाने ज्या प्रकारे गोळ्या स्वार होतात आतापर्यंत तेवढ्याच वेगाने धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात नांदगाव टीमच्या. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं बॅट्समनने. यस, इट इज अ वाईट. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये 1 धाव ऍड होते आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 48 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. स्टान्स बदल अक्रॉस द लाईन होऊन हा स्ट्रोक केला. डीप स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय. फिल्डर पोहोचेल तोपर्यंत ओव्हर द रोप सरळ 4 रनसाठी हा चौकार. ओव्हर कंप्लीट होते आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम नांदगाव टीमच्या धावफलकावरती धावा होतात. त्या म्हणजे 1 गडी बाद 52 रन. 52. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3rd ओव्हर कंप्लीट. शेवटचा 1 षटक आतापर्यंत शिल्लक असेल.
शैलेश का तर स्पेल नंबर 4 चला मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा, वेळ आपण जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केलाय, अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक पाहायला मिळाला. फ्लायटेड सिक्सर. क्रिकेटमध्ये फुलटॉस पद्धतीच्या बॉलला माफी नसते, ही चुकी केली बॉलरने, परंतु या चुकीला माफी दिली नाही बॅट्समनने. टीमची धावसंख्या आतापर्यंत 58, 58 रन आतापर्यंत होतात. शेवटचं षटक गोलंदाज शैलेश आपल्याला पाहायला मिळतोय. धीम्या गतीचा हा बॉल, रनआउटची संधी आहे. तोपर्यंत बॅट्समन पोहोचलाय क्रीज मध्ये. तर चला नेक्स्ट मॅच खेडूकपाडा टीमचे कॅप्टन आणि शिवकर टीमचे कॅप्टन. खेडूकपाडा टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत उपस्थित आहेत, तर शिवकर टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. अप्रतिम, लाजवाब, प्रेक्षकांची मन जिंकणारा हा स्ट्रोक षटकार आपल्याला पाहायला मिळतो. आणि या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावर 65, 65. हेलिकॉप्टर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मिस स्पीडिंग. दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली. तिसऱ्या रनसाठी कॉल. भाग मिल्का भाग असं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. आणि 3 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 68, 68 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर आपल्याला पाहायला मिळतात. कोल्हापूर पद्धतीचा हा बॉल डायरेक्ट हिट. या हिटने सुपर हिट केलं बॉलर शैलेशला. टीमची धावसंख्या 68. लाईन चांगली होती. रनआउटची संधी आणि बॅट्समन होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. 68 धावा होतात आणि 69 रनचं लक्ष असेल टीम विचुंबे टीम समोर. तर चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सहारा क्रिकेट संघ शिवकर आणि त्यांच्याच विरुद्धामध्ये खेडूकपाडा. दोन टीम मध्ये केला जाईल टॉस. मयूर दादा, तर चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. नांदगाव टीम आपण फिडिंग त्वरित लावून घ्या.
तर चला खेडूपाडा टीमचे कॅप्टन साहिल आपण या आणि शिवकर टीमचे कॅप्टन देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तर प्रतीक दादा तर टॉस केला जाईल. सचिनजी शिरडोणकर साहेब यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅच सहारा क्रिकेट संघ शिवकर आणि खेडूपाडा या दोन टीम मध्ये. तर जशी मॅच चालू होईल तुमच्या समोर आवाज असेल आमचे सहकारी समालोचक मित्र वैभवजी भोपी सरांचा. थँक्यू राहुल शिरसाट. बोलूया आपण खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे. मागील दोन्ही मॅच फार सुंदर झालेत. पहिला सामना जिंकला अगदी खूप चांगल्या पद्धतीनं कोपर टीमनं आणि त्यासोबत दुसरी लढत चिंचोली संघाने जिंकली. ही पहिल्या फेरीतील तिसरी लढत आहे आणि ज्यामध्ये हायस्ट स्कोर बनलाय. या मॅच मध्ये 69 धावांचं आव्हान आहे वेचुंबे संघासमोर. दोन्ही टीमला गुड लक, खूप साऱ्या शुभेच्छा. ओपनिंग ब्लास्टर्स मैदानामध्ये आले. स्ट्रायकर एंडकडे फलंदाज बघायला मिळेल आशिकेश आणि नॉन स्ट्राईक एंडकडे आशिष. बॉलिंग ट्रॅकवर पहिला चेंडू, पहिलाच बॉल इनसाइड आउट आला. फिल्डर बॉलवर पोहोचतोय की काय? होय, पोहोचलाय. पहिल्याच बॉलवर मोठा हादरा मिळेल टीम वेचुंबेला. आशिकेश आणि त्याच्या खेळीचा झाले अंत. साईनाथ मुकादम आणि त्याच्या खात्यामध्ये ही पहिली विकेट इथे जोडली जाईल. बघा, चिंचोली संघ आयोजकांकडून तुमच्यासाठी सूचना आहे की आपण थांबायचं, कुठे जायचं नाही. यानंतर तुमची मॅच आहे. यानंतर एक मॅच होईल, त्यानंतर तुमची मॅच होणार आहे कोपर सोबत. यात मात्र शंका नाही. यातून जिंकेल तो थोडं सुरक्षित होईल. पुढच्या मॅच मध्ये बघूया आपण, रन एक्स्ट्रा बनले तर त्यांना बाय मिळेल. नाहीतर या मॅच मध्ये तशा ऑलरेडी 68 रन बनलेत. 69चा टार्गेट आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये किरण आलेत. या टीमचे सगळ्याधिक अनुभवी खेळाडू
जबाबदारीचं ओझं किरण यांच्यावर नेहमी खांद्यावर असतं आणि ते पार पाडावं लागेल. आल्या सुरुवात केली, बॉल पाठवला सरळ डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे षटकार इथे आलाय. 6 रन या बॉलवर. अकाउंट ओपन झालाय. यावेळेस टीम विचुंबे फक्त आक्रमकतेचाच विचार करत असेल यात मात्र शंका नाही. षटकारानं सुरुवात केली किरणने आपल्या अकाउंटची. 69 पर्यंत पोहोचायचं तर हेच प्रयत्न करावे लागतील. हाही फटका चांगला रडार मध्ये आलाय. फिल्डर ऑलरेडी पुढे गेला होता, त्याचा परिणाम आता जाणवला. बॉल पर्यंत पोहोचले परंतु षटकार रोखू शकले नाही. सलग 2 बॉल आणि 2 षटकार. पहिले 2 चेंडू गणित आपण बघितला. पहिल्या बॉलवर विकेट आणि लगातारचे 2 चेंडू 2 षटकार येत आलेत. प्लीज जास्त वेळ घेऊ नका फिल्डिंग टीम. नांदगाव विनंती आहे, कारण ऑलरेडी आता जवळपास 1 वाजलाय. थोडा अवे फ्रॉम द बॉडी केला आणि ते डॉट बॉलची सांगता होत असताना साई देखील थोडीशी लाईन आणि लाईन मध्ये बदल करताना दिसलाय. यावेळेस गती देखील कमी ठेवली होती. धावसंख्येचा फलक टोटल 12 ऑन बोर्डवर बघतात. 1 गडी बाद. पुन्हा एकदा गुडघ्याचा वापर करत असताना, गुडघा टेकत असताना पिचिंग पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असफल राहिला. आणखी एक निर्धाव चेंडू इथे आलाय. 5 चेंडू संपलेत. 12 धावा ऑन बोर्डवर. चला 2 षटकार आले तरी त्याची रिकव्हरी आता झाली आहे. मागील 2 चेंडू गणित. पुन्हा एकदा समोर खेळ. तोंगांकडे चेंडू गतीने आलाय, फार वेगाने आलाय. चांगली फिल्डिंग सुजल कडून बघायला मिळाली. 1 रन इथे पूर्ण झाली. पाहता पाहता खेळाच्या या सत्रामधील पहिलं षटक जे आता समाप्त झालं आणि पहिल्या ओव्हर मध्ये ऑन बोर्डवर धावा आले त्या टोटल 13. सहा चेंडू मध्ये 13 धावा करू शकलाय टीम विचुंबे. अजून 18 बॉल मध्ये जवळपास 56 रन पाहिजेत. मागील मॅच फार सुंदर झाली. चिंचवली आणि टीम नवापाडामध्ये 1 चेंडू राखत असताना टीम चिंचवलीने जवळपास 62 धावाचं आव्हान पार केलं होतं. रन बनतात मैदानामध्ये, रन बनवले तुम्ही पाहिजेत. 13 बनले, 56 पाहिजेत 18 बॉल मध्ये. पहिलाच बॉल. बॅटचा स्विंग तर फार सुंदर फिरतोय, परंतु इम्पॉर्टंट असतं कॉन्टॅक्ट. बॅट अँड बॉल मध्ये चांगला कॉन्टॅक्ट जुळला. आय अँड हँड कॉर्डिनेशन चांगलं जुळलं. चांगला आवाज बॅट मधून आला तर तुम्हाला रन जास्त मिळतील. शॉर्ट लेंथ होती, खूप शॉर्ट लेंथ. बॉल हवेमध्ये फ्लाय झाला. फिल्डर पोहोचलाय बॉलवर. बरेच प्रयत्न केले किरण या खेळाडूंनी, मात्र आपली विकेट त्यांनी मात्र गमावली. दुसरा फलंदाज गमावला येते टीम विचुंबेनं. रिक्वायर रन रेटचा विचार केला तर आता जवळपास रिक्वायर रन रेट येऊन थांबलाय 18.66 चा रिक्वायर रन रेट. जवळपास या ओव्हर मध्ये 2 चेंडू संपलेत. याचा अर्थ आता तुम्ही 21 वर पोहोचलात. जसे तुम्ही रिक्वायर्ड बॉल तुम्ही वेस्टेज जातील इथे तसा रिक्वायर रन रेट वाढत जाईल. जेवढा रिक्वायर्ड रन रेट वाढत जाईल तेवढं तुमचं प्रेशर टीमवर वाढत जाईल. त्यामुळे आता जागा व्हावं लागेल. शैलेश वेळ गेले नाहीये. स्कोरिंग कंपॅरिझनचा विचार केला 8 चेंडू मध्ये जवळपास बॅटिंग करत असताना नांदगाव संघ इथून हलकासा मला वाटतं 19 ते 20 धावांवर होता आणि आतापर्यंत तुम्ही 13 वर पोहोचलात. इतके दूर पिछाडीवर नाही आहेत, त्यामुळे इथून लीड द्यावी लागेल. धावसंख्येचं फलक सध्या 14 वर. व्हाईट बॉलचा इशारा पंचाने जरूर केलाय. शैलेश मैदानामध्ये बॅटिंगसाठी क्षमता राखतो हा खेळाडू.
स्लोअर वनचा वापर केलाय पंच पुन्हा एकदा बोलतायत वाईट बॉलचा इशारा. थोडस प्रतीक गती परिवर्तन बघायला मिळालं. शातीर खेळाडू प्रतीक. पंधरा धावा सध्या ऑन बोर्ड वर झळकताना दिसत आहेत. बॅटच्या टोईनला हा चेंडू लागलाय. कॉट बिहाइंड द विकेट. फलंदाज अजून एक बाद होते. यश करे एकामागे एक विकेटची सध्या पडझड याचं कारण एक मोठं टार्गेट चेज करायचे. प्रत्येक येणाऱ्या फलंदाजाला आक्रमण करायचं आहे. आतापर्यंत आशिकेश, किरण, आता नुकताच शैलेश प्रामुख्याचे 3 महत्वाचे फलंदाज त्यांनी आतापर्यंत कमावलेत. आशिष आणि यश यांच्या खांद्यावर जबाबदाऱ्या. स्लो चाललाय सध्या विचुंबे संघ. पुन्हा एकदा हवेमध्ये फ्लाय झालाय. मिससामिंग आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली आलाय. पुन्हा एकदा खूप चांगला झेल क्षेत्ररक्षक साईनाथ याने हा झेल कॅरी केलाय. 1 मोर विकेट डाऊन. यशला देखील गेल्या पावली माघारी परतावं लागेल. यश बाद झाल्यानंतर करण आता मैदानात दाखल होत आहेत. प्रयत्न जरूर करतोय टीम विचुंबे, परंतु आतापर्यंत त्यांच्या फलंदाजांच्या प्रयत्नांना इतके यश आले नाहीये. धाव संख्या स्टॉप झाली. हॅलो का होईना एकेरी दुहेरी चालू ठेवायची होती, परंतु ज्या पद्धतीने आज संडे मेगा ब्लॉक तसाच वाटते. सध्या धाव संख्येचा मेगा ब्लॉक मैदानामध्ये चालू आहे. ऑन बोर्ड वर धावा सध्या 15 वर संघ स्तब्ध झालाय. 4 खेळाडू परतलेत. करण सुरते आलाय मैदानामध्ये. षटकर येत नसेल तर किमान चौकारांचा शोध सिंगल डबल कंटिन्युअसली सुरू ठेवावे लागते. विकेट वाचवावे लागते. वेळ परिस्थिती. सॉफ्ट डिसमिसल. सॉफ्ट डिसमिसल. अगदी खेळाडू बाद झालेत का फ्लातून झेल पकडला. तिथे फिल्डर होते केतन. सुंदर झेल तिथे पकडलाय. आशिष सलामीला आलाय. अजूनही तो नॉस एंड कडे थांबलाय. एकही चेंडू खेळण्याची संधी त्याला मिळाली नाहीये. विकेट हॅट्रिक पूर्ण करत असताना दिसलाय गोलंदाजी फार सुंदर प्रतीकची. आणि तब्बल विचार केला तर या ओव्हर मध्ये 4 विकेट त्यांनी घेतले. 2 वाईट आले होते जरूर. फलंदाज गणेश निकनेम बॉबी हा मैदानामध्ये आता चाललाय. शांत पवित्र शांत स्मशान शांतता. पिन ड्रॉप सायलेन्स सध्या मैदानामध्ये बघायला मिळतेच. कारण आहे धाव संख्येचा 69चा पल्ला पार पाडायचा आहे. अशा परिस्थितीमध्ये दुसरा षटक जवळ आता एंड होण्याच्या आसपास आलाय आणि संघ फक्त 15 वर थांबला आणि प्रमुख 5 खेळाडू मैदानातून बाहेर आलेत. दुर्दैव आहे आशिष सारख्या एक आक्रमक खेळाडूला नाच एंड वर उभं राहावं लागले. 12चे 12 चेंडू. एज अँड टेकन. काय गोलंदाजी. 5 विकेट हॉल एकदा जोरदार आल्या प्रतीकसाठी. एकाच ओव्हर मध्ये 5 विकेट घेण्याचा कारनामा केलाय. त्यासोबत विकेट हॅट्रिक घेतली. अफलातून गोलंदाजी प्रतीक. वेल डन. दोन एक्स्ट्रा रन खर्च केल्या 2 वाईटच्या स्वरूपानं प्रतीकनं. अन्यथा मेडन ओव्हर होऊ शकलं असतं. पहिले 12 चेंडू 2 षटकं आशिषनं नॉन स्ट्राईक एंड वरून बघितलेत. आता असं वाटते की 12चे 12 चेंडू तोच खेळण्याचा प्रयत्न करेल मैदानामध्ये, यात शंका नाही. रोहित आता मैदानामध्ये आलाय आणि बॉलिंग ट्रॅक साठी मनीष आलाय.
गतवर्षी देखील नांदगाव टीमला खूप चांगल्या टच मध्ये आम्ही बघितलं. विचुंबेन देखील काही बऱ्याच प्रो टुर्नामेंट मध्ये दमदार परफॉर्मन्स दाखवलाय, परंतु आज गोलंदाजाने केली नैराशा. सुरुवात क्षमता राखतो 69 धावा 4 षटकामध्ये चेस करण्याचा विचुंबे देखील, परंतु सुरुवातीला जे विकेट गमावले त्याचा परिणाम सध्या आशिष स्ट्रायकरेनकडे. सलामीला आलेला फलंदाज 12 चेंडू नंतर स्ट्रायकरेनकडे आला, परंतु बॉलचा चेस सध्या सुरू आहे. 2 फिल्डर बॉलचा पाठलाग करतायत. 2 रन इथे पूर्ण झालेत. सतरा धावा 11 बॉल मध्ये अजूनही जवळपास रन पाहिजेत. 52 रन पाहिजेत 11 बॉल मध्ये अजूनही. प्रत्येक बॉलवर विकेट करावं लागेल आशिषला. चांगला फटका कंट्रोल केला. पहिल्यांदा वेगानं खेळायचं होतं, जसं स्लोअर वन बघितलं स्वतःला थोडं स्टॉप केला, नंतर प्ले केला. हा बॉल चाललाय सीमारेषे पलीकडे चौकार. या मॅचचा रिझल्ट आता आशिषला काही घेणं ठेवून जमणार नाही. या मॅच मध्ये फक्त आता रन करायच्या, प्रत्येक बॉलवर रन करायच्या, हे टार्गेट ठेवावं लागेल. म्हणतो ना की धुक्यात लांबचा प्रवास दिसला नसेल तरी कधी कधी एक एक पाऊल पुढे टाकून जाण्याचा प्रयत्न तुम्हाला करता आला पाहिजे. आशिषनं तोच प्रयत्न हाती घेतलाय. हाही फटका चांगला पाडला. पुन्हा एकदा खेळला जाईल, बॉल थांबवला जाईल कारण गती कमी आहे. फिल्डर पोहोचलेत बॉलवर. 2 धावा इथेही पूर्ण केली जातील. सुरुवातीपासून हे शेड्यूल तयार केलं असतं तर काही परिणाम सध्या वेगळे असते. रिक्वायर्ड रन रेट फार इम्पॉर्टंट असतं सुरुवातीच्या कालखंडामध्ये. जर तुम्हाला विकेट टिकवून खेळायचे असेल तर रिक्वायर्ड रन रेट तुम्ही ठेवू शकता. लॉंग बॅटिंग लाईनअप तुमच्याकडे असेल तर तुम्ही आक्रमण प्रत्येक बॉलवर करणं. चला विसुमेकडे ती लॉंग बॅटिंग लाईनअप आहे, त्यामुळे त्याने आक्रमण सुरुवातीपासून केलं, परंतु खूप जास्त विकेट गेलेत. वाईट बॉलचा इशारा पंचांनी केलाय. 24 ऑन बोर्डवर. फटका चांगला प्रॉपर टायमिंग आहे, परंतु इथे तो मैदानातील सगळ्यात लांब लचक एरिया आहे. अखेर तर आशिष बाद झालाय. 7वा खेळाडू मैदानातून बाहेर. नवीन खेळाडू रोहित आता मैदानामध्ये चाललेत. रोहित सुरते मैदानामध्ये चाललाय. याच्या अगोदर रोहित पाटील बाद झाले. आशिष बाद झाले, माफ करा. रोहित पाटील आणि रोहित सुरते 2 खेळाडू. झालाय का नक्की टॉस? मनीष पुन्हा एकदा प्लीज वेळ घेऊ नका. फिल्डिंग टीम बघा पंच वॉर्निंग करतायत मैदानामध्ये. 1 मिनिटामध्ये षटक आता संपलं पाहिजे. प्रतीक फटका हा देखील चांगला आहे. इनसाइड आउट केलाय. खूप कालखंडानंतर हा चौकार बघायला मिळालाय. ट्वेंटी 28. मनीष षटके प्रगतीपथावर आहे आणि धाबा सध्या डोळी जड झालाय वेचुंबीच्या दृष्टिकोनातून. स्लोअर वेनी केलं स्विंग अँड मिस. पंच सांगतात ओव्हर समाप्तीचा इशारा. 3 ओव्हर संपल्यानंतर बोर्डवर धावा लागले. 28-6 मध्ये 41 पाहिजेत. प्रत्येक प्लीज वेळ घेऊ नका. फिल्डिंग लावून घ्या. 6 बॉल मध्ये 41 पाहिजे. चर्चा खूप दाट व्हायला हवी, भरपूर टीम मीटिंग व्हायला हवी. इतक्या जास्त रन नाही आहेत.
लास्ट ओव्हरला सुरुवात होणार आहे. बॉलिंग ट्रॅकवर चेतन केतन. शेवटचे 6 बॉल आहेत. जर गोलंदाजानं चूक केली नाही तर मला वाटते फक्त फॉर्मॅलिटीज आहे. जर एक्स्ट्रा बॉल नाही तर फक्त फॉर्मॅलिटीज कंप्लीट केल्या जातात. मॅच मधील मजा निघून गेली आहे, कारण जे मागील 2 सामने रोमांचक झाले, अक्षरशः अंगावर शहारा निर्माण करणारे सामने होते. रोमांचक लढती, परंतु ही मॅच थोडीशी वन साइड झाल्या. चुका मान्य कराव्या लागतील गोलंदाजांना आणि या चुका नेक्स्ट टुर्नामेंट मध्ये सुधारणं गरजेचं आहे. या मॅच मधील ज्या औपचारिकता राहिलेत ते आता सध्या पूर्ण केल्या जात आहेत. दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून भरपूर मोठा विजय आहे. मला वाटतं टीम नांदगावचा चांगला बॉल इथे बघायला मिळालाय. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आता रेडी राहा. सामना संपल्या तुम्हाला मैदानामध्ये उतरायचं आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी केलाय. या मॅच मधील नो इंटरेस्टेड मॅच. चांगला बॉल बघायला मिळाला, परंतु इथेही झेल हवेत आहे. जाता जाता विकेट. शेवटची जोडी आता मैदानामध्ये जाईल. शेवटचा बॉल आणि शेवटची विकेट. सिद्धू या मॅचला तर आता काहीच करू शकत नाही, परंतु त्यामुळे सिद्धू आपले विकेट वाचवण्याचा प्रयत्न करेल, कारण ऑल आउट पासून वाचवण्याचा आता प्रयत्न केला जाईल. शेवटची विकेट, शेवटचा बॉल. चला मॅच आता संपली आहे. हार्दिक अभिनंदन टीम नांदगाव. हार्ड लक, रिअली हार्ड लक. टीम विचुंबे चांगला प्रयत्न तुम्ही केलात, परंतु तुमच्या प्रयत्नांना अपयश येते. नेक्स्ट टुर्नामेंट साठी आम्ही तुम्हाला